जय जिनेन्द्र। पौर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 39। वनखंड उल्लेख। सुमेरू पर्वताच्या तळभागी भद्रशाल नामक प्रथम वनाचा उल्लेख मिळतो। ते 5 भागात विभाजित केले आहे। भद्रशाल, मानुषोत्तर, देवरमण, नागरमण आणि भूतरमण या वनाच्या चारी दिशेला 4 जिनभवने आहेत। ती अनुक्रमे मेरू पर्वताच्या पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला व उत्तरेला आहेत। या वनात मेरूच्या चारी बाजूने वाहणाऱ्या सीता व सितोदा नदीच्या तटावर एकापाठोपाठ एक असे 8 दिग्गजेंद्र पर्वत आहेत। भद्रशाल वनापासून 500 योजन वर दुसरे वन आहे। त्याचे नंदन व उपनंदन असे 2 विभाग आहेत। यांच्या पूर्व दिशेला पर्वतांच्या जवळ क्रमाने मान, धारणा, गंधर्व व चित्र नावाची 4 भवने आहेत। तेथे क्रमाने सौधर्म इंद्रातील 4 लोकपाल सोम, यम, वरुण व कुबेर क्रीडा करीत असतात। तेथील मेरूच्या भागात 4 दिशेला 4 जिनभवने आहेत। तेथील कुटात दिक्कुमारी देवी राहतात। तेथे 16 पुष्करिणी आहेत। नंदनवनापासून 62,500 योजन वर सुमेरू पर्वतावर सौमनस नावाचे 3रे वन आहे। त्याचे सौमनस व उपसौमनस असे 2 विभाग आहेत। तेथील चारी दिशेला मेरूजवळ वज्र, वज्रमय, सुवर्ण व सुवर्णप्रभ नावाची 4 नगरे आहेत। तेथे सोमादी लोकपाल क्रीडा करीत असतात। तेथील चारी दिशेला 4 पुष्करिणी आहेत। चारी दिशेला 4 जिनभवने आहेत। तेथेच कुटामध्ये दिक्कुमारी देवी राहतात। सोमनस वनापासून वर 36,000 योजन मेरूच्या मस्तकावर पांडुक वन आहे। याचे 2 विभाग आहेत, पांडुक व उपपांडुक। याच्या चारी बाजूला लोहित, अंजन, हरिद्र व पांडुक नावाची 4 भवने आहेत। त्यात सोम इत्यादी लोकपाल क्रीडा करतात। चारी दिशेला 4 मिळून 16 पुष्करिणी आहेत। वनाच्या मध्यभागी 4 जिनभवन आहेत। वनाच्या ईशान्य दिशेला पांडुकशिला, पांडुकबला शिला आणि रक्तकंबला शिला या शिला आहेत। या शिलांच्या वर क्रमशः भरत, अपरविदेह, ऐरावत आणि विदेहादी तीर्थंकरांचा जन्माभिषेक होतो। कुंड निर्देश। हिमवान पर्वताच्या मूल भागात 25 योजन बाजूला गंगा कुंड आहे। त्याच्या मध्यभागी एक द्वीप आहे व त्याच्या मध्यभागी एक शैल आहे। शैलावर गंगादेवीचा प्रासाद आहे। याचेच नाव गंगाकूट आहे। या कुटावर एक जिन प्रतिमा असून तिच्या मस्तकावर गंगेचा प्रवाह पडत असतो। त्याचप्रमाणे सिंधू इत्यादी इतर नद्यांच्या खाली पडण्याच्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात आपापल्या पर्वतांच्या खाली सिंधू इत्यादी कुंड आहेत। यांचे संपूर्ण वर्णन वरील गंगाकुंडाप्रमाणे आहे। मात्र भिन्नता एवढीच आहे की तेथे राहत असलेल्या देवींची नावे तेथील नद्यांच्या प्रमाणेच आहेत। भरत क्षेत्रात विविध पर्वतावरील विविध कुंडे आहेत। विदेह क्षेत्रात गंगा, सिंधू, रक्त, रक्तोदा नावाच्या 64 नद्यांची देखील आपापल्या नावाची कुंडे असून ती नील निषद पर्वताच्या मूळ भागात स्थित आहेत। यांचे वर्णन देखील गंगाकुंडाप्रमाणेच आहे। नद्यांचा उल्लेख। पर्वतकुंड यांच्या उल्लेखाप्रमाणे आपणाला विविध नद्यांचा उल्लेख देखील जैन भूगोलात मिळतो। 1. हिमवन पर्वतावरील पद्म सरोवराच्या पूर्वद्वारातून गंगा नदीचा उगम होतो। सरोवराच्या पूर्व दिशेला व नदीच्या मध्यभागी एक कमलाकार कूट आहे। तेथे बला नावाची देवी राहत असते। ही गंगा नदी पुढे गंगाकुटाच्या आसपास प्रवाहित होत दक्षिणेकडे वळते
वृषभाकार प्रणालीच्या मुखातून बाहेर पडून पर्वतावरून खाली उतरून गंगाकुटावर पडते व उत्तर भारतात दक्षिणामुखी वाहत विजयार्धाच्या तमिश्र गुहेत प्रवेश करते. इतर नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन दक्षिणेकडे जाते. त्यानंतर पूर्वेला वळून मागध तीर्थस्थानी लवण सागरामध्ये विलीन होते. या गंगा नदीला इतर ठिकाणाहून येऊन मिळणाऱ्या नद्यांची संख्या 14,000 इतकी आहे. 2. यानंतरची महत्त्वाची मानली जाणारी सिंधू नदी आहे. या सिंधू नदीचे संपूर्ण वर्णन गंगा नदीप्रमाणेच आहे. तिची विशेषतः एवढीच की ती पद्मसरोवराच्या पश्चिम द्वारातून उगम पावते. तिच्या कमलाकार असलेल्या कुटामध्ये लवणादेवी निवास करीत असते. ती विजयार्थ पर्वतातील गुहेमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर पश्चिमेच्या बाजूला वळून प्रभास तीर्थाच्या ठिकाणी लवणसागरामध्ये ती विलीन होते. 3. हिमवान पर्वतावरील पद्मसरोवराच्या उत्तरद्वारातून रोहितास्या नदी उगम पावते. ती उत्तराभिमुख होऊन वाहत वाहत रोहितास्य कुंडामध्ये स्थिर होऊन रोहितास्य कुटावर पडते. पुढे ती नाभिगिरीपर्यंत वाहत वाहत जाते. पुढे पश्चिमादी दिशेला वाहत जाऊन शेवटी लवण समुद्राला मिळते. हिच्या इतर नद्यांचा परिवार 28,000 इतका आहे. 4. पुढे महाहिमवान पर्वतावर महापद्म सरोवरातील दक्षिण द्वारातून रोहित नदी उगम पावते. ती दक्षिणेकडून वाहत वाहत रोहित कुंडामध्ये पडते व शेवटी लवण समुद्राला मिळते. तिला मिळणाऱ्या इतर नद्यांचा परिवार 28,000 इतका आहे. वरील गंगा, सिंधू, रोहिता इत्यादी नद्यांप्रमाणेच हरिकांता, हरित नदी, सितोदा नदी, सीता नदी, नरकांता नदी, नारी नदी, रुप्यकुला नदी, सुवर्णकुला, रक्ता, रक्तोदा, विभंगा इत्यादी विविध नद्यांचा उल्लेख आपणाला जैन भूगोलामध्ये मिळतो. या नद्या विविध ठिकाणी उगम पावून पुढे समुद्राला मिळतात. अशा प्रकारे जैन भूगोलामध्ये आपणाला विविध पर्वत, द्वीप, क्षेत्र, नद्या, कुंड इत्यादींचा उल्लेख मिळतो. ही सर्व माहिती सद्यस्थितीमध्ये यथायोग्य वाटत नसली तरी पुढे केलेल्या तुलनात्मक विवेचनावरून त्यातील काही गोष्टींची साम्यता आधुनिक विश्वासी मिळतीजुळती असल्याचे दिसून येईल.